कालच्यासारखाच आज मोबाईल डाटा गडबड करतो आहे, त्यामुळे 30-35 मिनिटाचा आपला सत्र झाला आणि ब्रॉडकास्टिंग बंद पडलं। पुढच्या ओव्या आपण घेऊया। समर्थ पुढे म्हणतात, भक्त भाविक तितुके निमाले, सत्वाचे सज्जन विश्रांती पावले, ईश्वर ही डोळे झाकिले, बौद्ध होऊनी बैसला श्रीराम। या ठिकाणी दशावतारातील एक अवतार बौद्धावतार याचं स्मरण समर्थांनी करून दिलंय। लक्षात घ्या, समर्थ रामदास स्वामी आपल्याला कलियुगाचं वर्णन सांगतायत आणि बौद्धावतार त्याचं वर्णन या ठिकाणी आले, त्याचा संदर्भ आलाय। आता जो अवतार येणार आहे तो ही सगळी परिस्थिती नीट करील, पण अपराध 100 झाले पाहिजेत, घडा तर भरला पाहिजे, त्याशिवाय कसं। समर्थ रामदासांनी आरत्या केल्या। आपल्याला माहितीये, मी आरत्यांमध्ये बोलत असताना आपल्याला म्हणालो, समर्थांनी देवदेवतांच्या आरत्या केल्या, ग्रंथाची आरती केली, नदीची आरती केली। 350 वर्षापूर्वी केवळ एकमेव संत रामदास आहे ज्यांनी 61 संतांची आरती केलेली आहे। जातीपातीचा लवलेश नाहीये। खंडोबाची आरती, गणपतीची आरती, सगळ्यात जास्त रामाच्या आरत्या, परशुरामांची आरती, नृसिंहाची आरती, बाल व्यंकटेशाची आरती, कुमावताराची आरती, मत्स्यावताराची आरती, त्यामध्ये एक अवतार मानलेला आहे बौद्ध, आणि बौद्ध रूपाची सुद्धा आरती केलेली आहे। या ठिकाणी समर्थांनी आपल्या संदर्भ लक्षात आला पाहिजे। बौद्ध रूपाची आरती करताना समर्थ काय म्हणाले, अरे तू काय तमाशा पाहतो का। समर्थांचं बोलणं एकदम रोखठोक आहे। अवताराची आरती चालू आहे, भगवंताच्या दशावतारांची आरती करणारे समर्थ भगवंताला जाब विचारतायत। मोबाईल डाटाची अडचण असल्यामुळे आवाज येत नसेल तर मग आपण आज या ठिकाणी थांबूया आणि जर आवाज येत असेल व्यवस्थित पुढे जाऊ। ह्या 2-3 ओव्या घेऊ 35 पर्यंत। भक्त भाविक तितुके निमाले, जे भक्त होते, जे सदाचारी लोक होते, ते लोप पावले। निमाले, लोप पावले। सत्वाचे सज्जन विश्रांती पावले, जे सदाचारी आहेत, जे संत महानुभाव आहेत, जे महाजन आहेत, ते विश्रांती पावले म्हणजे ते सायोज्य मुक्तीला प्राप्त झाले, जन्म मृत्यूच्या पलीकडे गेले। ईश्वरे ही डोळे झाकिले, बौद्ध होऊनी बैसला। भगवंतांनी सुद्धा कलियुगाचा हा तमाशा पाहवत नाही म्हणून आपले डोळे झाकून घेते। समर्थ या ठिकाणी म्हणतात, बौद्ध होऊनी बैसला। समर्थ रामदासांनी दशावतारांची आरती केली, त्यात बौद्ध अवताराची आरती केलेली आहे। समर्थ म्हणतात, जय जय बौद्ध रूपा, जय जय बौद्ध रूपा, काय पाहावे आता तुझ्या सुपा। काय तुला फुलं पाहायचे, काय तुझी आरती करायची आहे। एवढा रोखोक विचार तुम्हाला इतरत्र दिसणार नाही भगवंताविषयी। जय जय बौद्ध रूपा, जय जय बौद्ध रूपा, काय पाहावे आता तुझी या स्वरूपा। काय करायचे तुला नुसतं पाहून। लोक अवघेची बुडाले, कलियुग लोक अवघेची बुडाले,
तू आ डोळेची झाकी रे, तू तर ध्यानमग्न अवस्थेत बसला. अरे ध्यान करायचे पण ते 21 जूनला करायचंय ना. जागतिक योग दिन. आपल्या सगळ्यांना योगाच्या शुभेच्छा, योग दिवसाच्या शुभेच्छा. किमान उद्यापासून आपण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं ध्यानाला बसायला लागा. अनुलोम विलोम करा. कुठल्या विचारांचा विलोम करायचा, कुठल्या विचारांचा अनुलोम करायचा, कुठल्या आसनात बसायचंय, पाठीचा कणा कसा ठेवायचा आहे. आज आपल्या समूहाच्या सौ लोचन काटेंनी त्यावर एक फार सुरेख कविता पाठवली. कसे विचार आत घ्यायचे, कुठले विचार बाहेर टाकायचे, अनुलोम विलोम, कुठल्या आसनात बसायचंय, चेहरा कसा ठेवायचा आहे, परमार्थाला अनुरूप असा जागतिक योग दिन कसा संपन्न केला पाहिजे, त्याचं वर्णन त्या कवितेत आहे. समर्थ या ठिकाणी विनोदानी म्हणतात, लोक अवघेची बुडाले तुला डोळे झाकी रे, काही घडे ना उपाय, अवतरवणी गेले काय. अरे कशासाठी तुझा अवतार झाला. लोक तर पिचच पडले, लोक भरडले जात आहेत, लोकांचं दुःख कुणी हलकं करत नाहीये. काय उपयोग आहे तुझ्या या अवताराचा. न्याय नीती बुडाली, बरी आठवण केली, दास म्हणे कैचा धीर, देव झाला बधीर. बौद्ध रूपाची आरती करताना समर्थ म्हणतात भगवंत बधीर झालाय. त्याला लोकांचं सुख दुःख काही समजत नाही, संवेदनाहीन हा भगवंत झालेला आहे. आणि या ठिकाणी या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, ईश्वरेही डोळे झाकिले, बौद्ध होऊन बैसले. स्त्रिया भरतारिसी सदा, सेवा न करुनी पेटती द्वंद्वा, पुत्री टाकिली मर्यादा माय बापांची. कलियुगामध्ये हे पाहतो का नाही आपण. आपल्या घरात तसे विचार नाहीयेत, पण कायम नवऱ्याशी भांडण करणे, भांडण उकरून काढणे. सेवा तर बाजूलाच राहिली, पण त्याच्याशी द्वंद्व. समर्थ म्हणतात, सेवा न करुनी पेटती द्वंद्वा. सेवा तर बाजूलाच राहिली, सहयोग बाजूला राहिला, पण भांडणं करायची. पुत्री टाकिली मर्यादा माय बापांची. मुलांनी सुद्धा आई वडिलांची कुठली सेवा करायची ठेवली नाही, मर्यादेच्या बाहेर वागायला लागले. आजची परिस्थिती वेगळी आहे का मला सांगा. मोठमोठ्या शहरांमध्ये तर अत्यंत भयावह परिस्थिती आहे. काही वर्षाखाली 2017ची गोष्ट आहे. सुहासदादा आगरकर आणि आगरकर वहिनी आमच्याकडे आल्या होत्या. 3-4 दिवस होते ते. आमचे वडील त्यांना सांगत होते की तुमच्या परिचयातली एखादी मुलगी असली तर बघा आमच्या नातवासाठी. एकदा दोनदा वडील म्हणाले. आगरकर वहिनी म्हणाल्या, दादा ह्याच्या पुढे तुम्ही एका शब्दानी पुण्यातल्या मुलीची अपेक्षा ठेवू नका. ते म्हणले का. त्या म्हणल्या, तुमचं घर एका मुठीत बांधलेलं आहे ना. आम्ही पाहतो, आम्ही ऐकतो तुमच्या घराबद्दल. तुम्ही जी मोळी बांधलेली आहे, ती मोळी जर तुम्हाला तशीच बांधलेली ठेवायची असेल तर पुण्यातल्या मुलीच्या नादी लागू नका. विनोदाचा भाग सोडून द्या, पण ही वस्तुस्थिती आहे. अहो पुणे कशाला, आमच्या नांदेडमध्ये लग्न झाले की 2 ते 3 वर्षामध्ये घर बाजूला होत आहे. ज्या आईवडिलांसाठी, ज्या आईवडिलांमुळे हे जग पाहायला मिळालं, ज्या आईवडिलांनी एवढी सेवा केली, निरपेक्ष भावानी आमची वाळुती धुतली, आमचे लंगोट धुतले,
आमच्या शी सूनी कपडे ओले झाले, घाण झाले, कधी आम्हाला बाजूला टाकलं नाही. पण त्यांच्यासाठी आम्ही काय केलं, काय करतो आहोत आम्ही? अत्यंत काळजी वाटेल असा प्रश्न आहे. भय होईल, भयावहता वाटेल असा प्रश्न आहे. समर्थांनी 350 वर्षापूर्वी वर्णन केलंय. पुत्री टाकिली मर्यादा माय बापांची, आरजे मनुष्य लोपली आणि कातरे तितुकी उरली. शमशा होती ते निघून गेली, नव्हतीच जैसी. समस्या कोणती आहे? समस्या म्हणजे समस्या. अडचण काय आहे? त्रास कशाचा आहे? कलियुगाचा आहे. समर्थ या ओवीमध्ये किती अत्यंत सुरेखपणे पटवून देत आहेत आम्हाला आमची मानसिकता कशी झाली आहे. आरजे मनुष्य लोपली, जी प्रेमळ होती, जी माणुसकी दाखवणारी माणसं होती, ती आता दिसत नाहीत. कुणी जर गोड बोलायला लागला तर आपल्या मनात मोठा गोळा उठतो. याच्या मनात काही काळबेर तर नाही ना आपल्याबद्दल. याचा दुसरा अर्थ काय आहे? चांगलं बोलणारी, आपलेपणा दाखवणारी माणसं आता कमी झाली. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आरजे मनुष्य लोपली आणि कातरे तितकी उरली. जी भयावह लोक आहेत तेवढी उरली आहेत. ते कुठल्याही प्रसंगाला भीती दाखवतात, आम्हाला आमच्यावर प्रेशर टाकतात. समशा होता ते निघून गेली, नव्हतीच जैशी. कलियुगाबद्दलचा जो एक मनामध्ये भीती होती ती निघून गेली. का? कारण आता हे सगळं आमच्या अंगवळणी पडलंय. आपण कुणाचं चांगलं करायचं, थोड्या दिवसांनी त्यांनी आपल्याबद्दलच अपशब्द काढायचे. आपण कुणाला चांगलं बोलावं, थोड्या दिवसानंतर तो म्हणतो त्यांना त्यांचा स्वार्थ होता म्हणून ते माझ्याशी तसं वागले, म्हणून माझ्याशी ते गोड बोलले. असेच अनुभव आहेत. कुणाला मदत करा, आर्थिक मदत करा, वैचारिक मदत करा, मानसिक मदत करा. थोड्या दिवसानंतर तो समोरचा माणूस पालटतो आणि आपल्याबद्दल काही बाई सांगायला चालू करतो. समर्थ म्हणतात, समशा होती ते निघून गेली. कलियुगाचा त्रास होणार आहे, कलियुगामध्ये असं चाललेलं आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, वाईट फार लोक वागणार आहेत. समर्थ म्हणतात ते निघून गेली, नव्हतीच जैसी. आता परिस्थिती कशी आहे? त्याला आपण अकस्टम झालोत, आपण रुळलोत, आपण ते मान्य केलंय. नव्हतीच जैसी. पुढे पुढे अजून परिस्थिती बिघडणार आहे. शेकडो वर्षाखाली मला तुम्ही सांगा, हे ऋषी मुनींनी लिहून ठेवलंय. 350 वर्षापूर्वी समर्थांनी हे लिहून ठेवलंय. पुढे समर्थ म्हणतायत, ऐसे अवघेची पालटले, पूर्व वर्तमान तितुके राहिले, पुढे याहूनही होईल. खरं तर तो तिसरा चरण काय आहे? पुढे याहूनही होईल झाले असा चरण आहे. पण आपण काय केलं पाहिजे? पुढे याही हुनी होईल, याच्यापेक्षा अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण होईल, झाले नाहीच अद्याप. झाले शब्द 4थ्या चरणात घालायचा. तिसऱ्या चरणातला शेवटचा शब्द झाले आहे, तो 4थ्या चरणात घाला, म्हणजे बरोबर अर्थ लागतो. पुढे याहूनही होईल, झाले नाहीच अद्याप. जे आतापर्यंत घडलेलं नाही ते होईल. मला तुम्ही सांगा, 25 वर्षाखाली असं झालंय का की मुलांनी लग्न केलं आणि मुलगा बायकोसह बाजूला गेला? झालं नाही. झालंय असेल तर विरळ आहे. पण आता मुलगा जर आई वडिलांसोबत राहत असेल आणि ती सूनही जर आई वडिलांसोबत, सासू सासऱ्यांसोबत राहत असेल, तर जाहीर आरती करायचं, जाहीर ठिकाणी त्यांची आरती करावी असा प्रसंग आहे. समर्थ म्हणतात, पुढे याही होऊन होईल, झाले नाहीच अद्याप. आतापर्यंत जे घडलेलं नाहीये ते होईल.
एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक 10 वर्षाखालची गोष्ट आहे. माझा थोरला मुलगा मॉडर्न कॉलेजला शिकायला होता आणि मी पुण्यात सकाळी उतरलो आणि तो कॉलेजला आला होता. तो त्याचा मला फोन झाला की तो म्हणला मी कॉलेजलाच तिथं थांबतो मॉडर्न कॉलेजला, तुम्ही कार्यालयात जायच्या अगोदर आपण तिथंच भेटूया आणि मग तुम्ही घरी जा, कार्यालयात जा. मग आपलं ग्राहक पंचायतीचं आमचं कार्यालय सदाशिव पेठेतलं, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला. मी स्टेशनवरनं उतरलो आणि मॉडर्न कॉलेजच्या तिथं आलो. म्हणजे त्या रस्त्याने जाताना मला खूप मोठं आश्चर्य वाटत होतं की दुकानं उघडलेली नाहीयेत, पण बेकरी वगैरे असं काही एखादं दुकान उघडलेलं आहे, रस्त्यावर वर्दळ नाहीये. आणि तिथं मोटरसायकलवर बसून तो मुलगा, ती मुलगी, कॉलेजमधले ते मित्र एकमेकांना केक खाऊ घालतायत सकाळी 7 वाजता रस्त्यावर. सुनील दादा चिंचोळकर एकदा विद्यापीठामध्ये जात असताना ते म्हणाले की मला असं वाटलं की मी विद्यापीठात नाही आलो, मी एखाद्या चौपाटीवर तर गेलो नाही की ज्या ठिकाणी मुलं मुली एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले आहेत. इथं कसलं विद्याज्ञान, इथं कसलं ज्ञानदान, इथं कुणाला विद्या मिळणार आहे. समर्थ म्हणतात पुढे याही होऊनही होईल, ज्याचा आपण कधी विचार केला नाही, ज्याचा कधी पाहिलं नाही, जे कधी ऐकलं नाही, अशी भयावह परिस्थिती पुढे येईल. एवढा बिकट प्रसंग कलियुगामध्ये पुढे येऊ शकतो. इतुके सांगणे याची कामा, जे तुवा उलंगावी आधार सीमा, आणि आपुलिया निजधामा मार्गस्थ व्हावे श्रीराम. समर्थ म्हणतात की तू विनाकारण संतांच्या वचनांचा गैरअर्थ काढून त्याचा आधार घेऊ नको, म्हणून हे मी तुला सांगतोय. कलियुगामध्ये याच्यापेक्षा भयानक तुला पाहावं लागेल. आणि हे फक्त तू ह्याच्यासाठी तुला मी सांगतोय की तुला ज्या मार्गाने जायचंय, तू जो परमार्थाचा मार्ग निवडलेला आहेस, या मानवी जीवनाचं ध्येय काय ते तुला मिळवायचंय. ते तुला उल्लंघावी आधार सीमा असल्या फालतू गोष्टींमध्ये तू अडकू नकोस, कुठल्याही या वाईट गोष्टींचा आधार घेऊ नकोस. आपुलिया निजधामा मार्गस्थ व्हावे. तू आत्मस्वरूपाच्या मार्गाचा वाटसरू आहेस, त्या वाटेवर तुला परमार्थाकडे जायचं आहे, निज स्वरूपाची प्राप्ती तुला करून घ्यायची आहे. म्हणून तर मी हे सगळं तुला सांगतोय. पुढची भयावहता मी तुला सांगतोय, परिस्थिती किती अधोगतीला जाईल ते मी तुला सांगतोय. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तू कुठेही न डगमगता अथक, अविचल, अविश्रांत तू त्या मार्गावरून जा, कारण तोच खरा मार्ग आहे. समर्थ रामदास आपल्या शिष्यांना कलियुगातली भयावस्थता सांगत वर्तमान काय आहे आणि भविष्य किती बिकट आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ओव्यांमधून करतायत. आणि शेवटी त्याला म्हणतात की तुझ्या जीवनाचं जे अंततोगत्वा ध्येय तुला प्राप्त करायचंय, त्यासाठी तू मार्गस्थ व्हायला पाहिजे. आणि तो मार्ग मी तुला सांगतो, त्या मार्गावरून तू साधना करत पुढे चालत राहा. असा उपदेश समर्थ 35व्या ओवीपर्यंत करतात. पुढच्या ओव्यांचा विचार आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.